सांगतो ते ऐकून घ्या। हे गाणं हा कार्यक्रम किती लोक किती सिरियस घेतात यातून मला हे तुम्हाला सूचित करायचं आहे। जवळजवळ महिन्याभरापूर्वी त्याने मला फोन केला होता आणि मला त्याने ते गाणं सांगितलं की हे गाणं आहे दादा, मी घेऊ का म्हणून। त्याला बोललो ठीक आहे मी बघतो। तो मला बोलला दादा त्याचा ट्रॅक मिळेल का, कराओकेवर हल्ली ट्रॅक असतात त्याच्यानंतर आपण ते गाणं गातो। आणि ते गाणं मी जेव्हा ऐकलं आणि मी त्याचा ताल धरायला बघत होतो आणि तो ताल मला पण धरायला कठीण जात होता। मी त्याला फोन केला, नंतर हर्षदचा फोन आला की तर मी हर्षदला क्लिअर कट सांगितलं बाबा रे ते गाणं कठीण आहे, मुळात ते गाणं ऑफबीट आहे आणि त्याचे कराओके ट्रॅक नाहीये, कराओकेवर ट्रॅक नाही, समोर लिरिक्स नाहीये। बोललो बघ त्याला एक काम कर, त्याला सांग विदाउट म्युझिक घे। तो बोला हर्षद बोलला विदाउट म्युझिक कसं जमेल दादा। मी म्हटलं एक काम कर, ढोलकी वगैरे काहीतरी बरोबर घे, त्या ढोलकीची साथ घे आणि मग त्याला करायला सांग। तो बोलला, नंतर ते राहिलं मला, मी त्याचा संपर्क नाही आला। नंतर मग त्याने मी त्याला जेव्हा विचारलं कारण 10-12 दिवसांनी, तेव्हा तो बोलला नाही तो ते गाणं घेणार आहे। आणि म्हणजे अगदी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की मला ही जाणीवही नव्हती हे एवढं गाणं खायची कामं नाहीत। समोर ट्रॅक नाहीये, ट्रॅक त्यांनी बनवून घेतला, ते गाणं तंतोतंत पाठ करून बीट टू बीट ते गाणं एवढं पेलवणं आवाजासकट खूप मोठी गोष्ट आहे। खूप मोठ्या टाळ्या झाल्या पाहिजे त्या माणसासाठी। त्या माणसाने आपल्या पुरीसाठी केवढे मोठे कष्ट घेतले, सॅल्यूट आहे माझं त्याला। ये पुन्हा राजा, परत एकदा ये स्टेजवरती, लोकांना बघू दे, कारण मगाशी लोक फक्त तो आवाज तो सगळं ऐकत होता, पण तुझी मेहनत आता तुझ्या चेहऱ्यावर दिसू दे। आता त्याच्या टाळ्याने कौतुक करा, खूप मेहनत घेतली, प्रश्नच नाही। आणि ज्यातला गाण्यातला दर्दी माणूस आहे त्यांना, जे कोणी दर्दी असतील गाण्यातले, त्यांना मी जे काय बोललो ते तंतोतंत 100% पटलं असेल। थँक्यू व्हेरी मच।